नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपण 2-3 दिवस झालं वाघोली येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये आहोत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील व्हिडिओ आपण सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. व्हिडिओ असतील, मुलाखती असतील, कारण फार सुंदर असं नियोजन आयोजन वाघोली पुणे माननीय श्री रामकृष्णांना सातव पाटील आणि वाघोली पंचक्रोशीतील मान्यवरांनी एवढं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. काल दुसऱ्या दिवसाचं संध्याकाळचं सत्र फार चांगलं झालेलं आहे. तिसऱ्या दिवसातलं संध्याकाळचं सत्र कसं असणार आहे याच्याबद्दल थोडक्यात हंगेश्वर दायगुडे सरांकडून आपण माहिती घेऊयात. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये गादी आणि माती विभागामध्ये महाराष्ट्र केसरीच्या लढती होतील. गादी विभागामध्ये एक प्रेक्षणीय लढत होणार आहे. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महाराष्ट्र केसरी वेताळ उर्फ दादा शेळके. ही कुस्ती मॅटवरती लागणार आहे. 2 महाराष्ट्र केसरी आहेत. दोघेही काकापवार तालमीला सरावाला आहेत आणि दोघंही एकमेकांसमवेत सहकारी असले तरी दोघेही डबल महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्याने या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्राला लक्ष लागून राहिलेली एक तुल्यबळ लढत. कारण हर्षवर्धन सदगीर हा मूळचा तसा ग्रीको रोमनचा पैलवान, जो त्याच्या फक्त हुशार कुस्ती करणं आणि दमाकसावरती शेवटच्या क्षणापर्यंत कुस्ती लढवण्याच्या क्षमतेमुळं कोणत्याही पैलवानाला पराभूत करण्याची क्षमता ठेवणारा पैलवान आहे. तर दादा शेळके ज्यानं समोरच्या प्रतिस्पर्ध्याला जर धरून आणलं तर त्याला 10-0 करण्याची क्षमता ठेवणारा पैलवान आहे. अशी कुस्ती प्रेक्षकांना आज परभणी ठरणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये गादी विभागामध्ये, माती विभागामध्ये सिकंदर कुस्त्या करत आलेला आहे, रविराज चव्हाण कुस्त्या करत आलेला आहे. आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये काही प्रेक्षणीय लढती माती विभागामध्ये सुद्धा होणार आहेत. त्यामुळं आणि 79 किलो असेल किंवा 61 किलो असेल याचे सुवर्णपदक रौप्य पदकाच्या लढतीसुद्धा आणि ब्रांज पदकाच्या लढतीसुद्धा आज 4ही आखाड्यांवरती होणार आहेत. एकंदरीत हा प्रोग्राम आहे. बाबाजी निमन सर, काय सांगाल अजून? प्रशांतजी, 2 पैलवान आज 2 वाघ आमने सामने येत आहेत आणि एकत्र लढणारे, एकत्र सराव करणारे, एकत्र भोजन करणारे, म्हणून दोस्ती आणि कुस्ती हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. जसं या गावचा सुपुत्र महाराष्ट्र केसरी आणि किरण भगत 2017ला आपणच हंगेश्वर त्या ठिकाणी होतो आणि ते एकत्र नॅशनलला सराव करत होते. पण ती कुस्ती अखंड महाराष्ट्रानं पाहिली, तोला मोलाची कुस्ती झाली आणि तीच परिस्थिती आज वाघोलीच्या या मुक्कामी हर्षद सदगीर आणि दादा शेळकेमध्ये भयंकर कडा मुकाबला होणार आहे. दोघांचे दिल आणि धाडस जे आहे ना ते वाखाणण्यासारखं आहे. डेअरिंगनं कुस्ती करणं, हर्षद हुशारीनं कुठलाही धोका न पत्करणारा पैलवान आहे. दादा शेळके आक्रमकपणे लढणार आहे, काही हो लढायचं. त्यामुळं तोही महाराष्ट्र केसरीचा दावेदार आहे. हर्षदही सातत्यानं उतरतोय, तोही उपमहाराष्ट्र केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला, उपमहाराष्ट्र केसरी झाला. आपण लढतोय. खरोखर या पैलवानांचं कौतुक केलं पाहिजे. नवोदित पैलवानांना या 6 महाराष्ट्र केसरीनं ही दिशा दिली आहे की अजून आम्ही लढू शकतो, आम्हाला अजून लढायचं आहे, आम्हाला अजून जिंकायचं आहे. म्हणून लढत राहा, जिंकत राहा, कष्ट करीत राहा. हा संदेश या 6 महाराष्ट्र केसरीने दिला. या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे. आणखीन एक माती गटातून तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. नवा चेहरा. काल बाळू बोडकेची कुस्ती सगळ्यांनी पाहिलेली आहे. आज बाळू बोडके विरुद्ध विक्रमसिंह भोसले अशी कुस्ती होणार आहे. त्याबद्दल परशुराम पवार सर काय सांगाल? अगदीच सर, हे दोघेही नवे चेहरे आहेत. सगळ्यात कमी वयात नावारूपाला आलेला विक्रमसिंह भोसले आहे. सोलापूर जिल्ह्यातला पोरगा आहे. सांगोला तालुक्यातलं खवसपूर गावचा. त्याचे वस्ताद त्याचे वडील भारत भोसले, तो हे बाहेरच्या जिल्ह्यामधनं उतरलेला आहे. आणि बाळू बोडकेने तर काल इतिहासच रचला. माऊली जमदाडेबरोबर लढताना तो असा लढला, हारजीत कोणी हो पण टाळ्या घेतल्यास सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. कारण बाळू उंचीला ठुणगा आहे, पण एक घातकी पैलवान आहे. कधी काय करत सांगता येत नाही. कुस्ती हा शाश्वत खेळ आहे. हारजीती शेवट नशिबाचा भाग आहे, तो त्याच्या कष्टाचा भाग आहे. पण बाळूकडे वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळतो. बाळून दुसरीही कुस्ती तितक्याच जोमानं करून विजयश्री खेचून आणला आणि आता उद्या अगदी काठीची लढत आहे. दोन्ही नौके पैलवान आहेत. बाळू आत्तापर्यंत 92ला तो गोल्ड आहे आणि आता तो ओपन गटातनं लढतोय.
उद्याचं भवितव्य त्या दोन्ही पैलवानांसाठी अगदी सुंदरतेनं आहे. यानंतर आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब काळे, कुस्ती निवेदक टाकळी गावचे. यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती घेऊयात. काल तुम्ही स्पर्धेला होता, कालच्या कुस्त्या कशा झाल्या आणि आजच्या सत्रातल्या संध्याकाळच्या सत्रातल्या कुस्त्या कशा होतील ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. खरोखरच भागवतजी सर, काल सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरीच्या तुल्यबळ लढती झाल्या. माती आखाडा क्रमांक 2 वरती या ठिकाणी प्रकाश बनकर विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी तुल्यबळ लढत झाली. सगळ्या प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोचलेल्या होत्या आणि त्यामध्ये महेंद्र गायकवाड विजय ठरलेला आहे. त्याचबरोबर बाळू बोडके ही विजय ठरलेला आहे माऊली जमदाड्यावरती विजय घेऊन. खरोखरच आजच्या सत्रात देखील प्रेक्षणीय लढती होणार आहेत. तिकडे सिकंदर शेख विजयी झाला, जयदीप पाटील विजयी झाला. प्रत्येक पैलवानानं आपली कष्टाची पराकाष्ठा करून या ठिकाणी काल लढती केलेल्या आहेत. आज या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये अशाच लढती पाहायला मिळणार आहेत. खरोखरच सगळ्याच पैलवानांनी शेवटच्या दिवसापर्यंत अशाच महाराष्ट्र केसरीच्या लढती होणार आहेत आणि नक्कीच यातून काहीतरी आदर्श या महाराष्ट्राला जाणार आहे. त्यामुळं सर्व प्रेक्षकांनी आजच्या लढतीपासूनच दररोजच या ठिकाणी हजर राहावं मी अशी सगळ्यांना मनपूर्वक विनंती करतो आणि थांबतो. अगदीच पुढे जाताना अजून एक गोष्ट प्राधान्यानं सांगावीशी वाटते की लाल मातीतली कुस्ती बदलली बरं का. पहिले हप्ती, घुटना, मोळी हे डाव सरस महाराष्ट्रात व्हायचे, पण अलीकडे हे जे नवीन पैलवान नावारूपाला लागलेत ते नवनवीन उच्च कोटीचं डाव मारायला लागलेले आहेत आणि त्यामुळे जे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती कुस्तीकडं तो पुन्हा चाहता वर्ग आज कुस्तीकडं प्रचंड वाढायला लागलेला आहे. जो कुस्तीपासून दुरावलेला वर्ग होता तो पुन्हा जे डॉक्टर होते, इंजिनियर होते, विद्याविभूषित होते तो वर्ग आज पुन्हा कुस्ती बघायला लागलेला आहे आणि आपण सर्वांनी वाघोलीच्या ह्या महाराष्ट्र केसरीचा थरार पाहण्यासाठी यावाची विनंती करतो. धन्यवाद. अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. जास्तीत जास्त संख्येनं वाघोली, पुणे येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी सगळ्यांनी यावं आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक पैलवानला सांगतो, प्रत्येक वासदारांना सांगतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, आजही बोलतो खास करून की प्रत्येक पैलवाननी आपला मेडिकल क्लेम काढून घ्या. काळाची गरज आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, पैलवानांपर्यंत पोहोचवा, कारण गरज आहे. पैलवानच्या हातापायाला लागत असतं आणि लागल्यानंतर ना मग आठवतं की विमा काढला असता तर बरं झालं असतं. गरज आहे. माझी हात जोडून विनंती आहे, प्रत्येक वासदारांना सांगतोय की प्रत्येक पैलवानचा मेडिकल क्लेम तुम्ही काढून घ्या. एवढंच सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.